छत्रपति संभाजीनगर जिले के गंगापुर तालुका में बीते दिनों भेड़ पालकों पर हो रही डकैती और हिंसक हमलों की बढ़ती घटनाओं के विरोध में आज भेड़ पालकों ने जिलाधिकारी कार्यालय के समक्ष जोरदार आक्रोश आंदोलन किया। छत्रपति संभाजीनगर जिले में वालूज और बिड़किन पुलिस स्टेशन की सीमा में भेड़ पालकों पर हाल ही में 3 सशस्त्र डकैती हुई। पीड़ितों ने बताया कि लूटपाट के साथ गंभीर हमले भी किए गए। एक घटना में व्यक्ति को जंगल में फेंककर सिर पर हमला किया गया। प्रभावित भेड़ पालकों ने आत्मरक्षा के लिए शस्त्र यानी कि बंदूक लाइसेंस की मांग करते हुए जिलाधिकारी कार्यालय पर आक्रोश आंदोलन किया। उनका कहना है कि खुले जंगलों में पुलिस की पहुंच नहीं होती है, जिससे वे असुरक्षित महसूस कर रहे हैं। प्रशासन ने मांगों पर गंभीरता से विचार का आश्वासन देते हुए पुलिस से रिपोर्ट तलब की है और मामला गृह विभाग को भेजने की बात कही है। संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आज या ठिकाणी जर बघितलं आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचा विषय हा आहे की गेल्या 3 महिन्यामध्ये बिडकीन, वाळूंज आणि गंगापूर या तीनही ठिकाणी जे मेंढपाळ दरोडे पडलेले आहेत त्यातील आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे। मुद्देमाल या ठिकाणी मेंढपाळाला भेटला पाहिजे आणि या ठिकाणी परत असे हल्ले होणार नाही अशी काळजी या ठिकाणी पोलिसांनी घेतली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर पुढची मागणी जी आमची आहे की शासनाने या ठिकाणी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचे लायसन्स दिलं पाहिजे, कारण पोलीस प्रशासन किती काय केलं तर या ठिकाणी कंट्रोल आणू शकत नाही। त्याचा विषय असा आहे काय जर बघितलं मेंढपाळ कुठेतरी रानामध्ये आउटसाइडला कुठेतरी असतो, त्याचं लोकेशन ट्रॅक करून ते पोलिसांना पोहोचणं तोपर्यंत त्याच्या हल्ला होऊन आधी त्याचा जीव गेलेला असतो। अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी बंदूक असेल तर नक्की तो त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करेल अशी मागणी या ठिकाणी आमची आहे। आणि जर 27 तारखेपर्यंत हा पोलीस प्रशासनानं जर या ठिकाणी तपास पूर्ण केला नाही तर परत पुढच्या 27 तारखेला या जिल्हाधिकाऱ्यावरती या ठिकाणी आम्ही शेळ्या, मेंढ्या, घोड्या, बिराडासह आम्ही या ठिकाणी मुक्कामी थांबणार आहोत। ही आमची हेच निवेदन आहे, या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत। किलोमीटर अंतरावर मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला झाला। आया बहिणींना बेदम मारहाण करण्यात आली। एका वृद्धाच्या डोक्यात 50 टाके, म्हणजे दरोडा तर आहेच पण त्याच्या पलीकडे जीव घेणा हल्ला केलाय। हे नेमकं प्रकरण काय? ठिकठिकाणी मेंढपाळाची लुटमार तर होतीच, पण त्याच्यावरती हल्ला सुद्धा होतोय आणि यात एकही आरोपी अटक नाही। पोलीस स्टेशन पासून 3 किलोमीटरवरती भयंकर असा हल्ला आणि मेंढपाळ माणूस नाही का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना बंदुकीचं लायसन मिळालं पाहिजे। म्हणजे छत्रपती संभाजीनगरला व्यावसायिक असलेल्या लाटाच्या घरी चोरी झाली तर त्यात एन्काउंटर होतं, आरोपी अटक होता, मुद्देमाल थोडाफार जप्त होतो, पण याच्यात काही सुई एवढी सुद्धा त्याच्यात चौकशी नाही। आणि हे अतिशय दुर्दैव आहे की मेंढपाळ आहे म्हणून तपास होणार नाही। या मेंढपाळाचा प्रश्न खूप गंभीर आहे। वन विभागात मेंढ्या चारायला गेले तर वन विभाग हातून लावतोय। यांच्या भटकंतीचा प्रश्न गंभीर आहे। गावाच्या ठिकाणी आजही आमच्याकडे जर स्वच्छ भारत अभियान सुरू आहे आणि 600 रुपये 500 रुपये जर बाहेर स्वच्छाला गेल्यावर दंड आहे तर मग मेंढपाळाचं राज्यभर कुटुंब कुठं जातंय? त्याच्या असणाऱ्या स्वच्छतेचा, आरोग्याचा विचार कोण करणार? अद्याप तहसीलदारने भेट दिली नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली नाही, त्यांच्या पुनर्वसनाचं काहीच नाही। 25 लाख रुपये तिथं मदत झाली पाहिजे। आणि दुर्दैवाने ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना घाटी रुग्णालयात ॲडमिट केलं तर त्याच्यात एक टाक्याचं सुद्धा तिथं त्यांनी काम केलं नाही। त्यांना एवढ्याला परत खाजगी दवाखान्यात पालकमंत्र्यांनी दखल घेतली नाही, कोणत्या मंत्र्यांनी दखल घेतली नाही। अरे बाबा आम्ही मेंढपाळ आहे म्हणून आमचे हे हाल होणार आहे। म्हणजे एकीकडे अहिल्याबाई होळकरांची जयंती मोठ्या प्रमाणात करायची आणि दुसरीकडे मेंढपाळ मारायचे आणि मेले तर विचारायचं सुद्धा नाही। आज 2 जणांचा डोक्यात आहे। संतोष देशमुखच्या अंगावरती जसे वन आहेत ते मीडियात येत नाहीत। या ठिकाणी पोलीस त्याची दखल घेत नाही, हे गंभीर आहे आणि म्हणून यात सखोल चौकशी झाली पाहिजे। आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे। पीडितांना